तत्वनिरूपण अतिरसाळ शब्दज्ञान अघळ पघळ स्वानुभवाचा मात्र दुष्काळ शाब्दिक पोकळ ते ज्ञान ऐकते क्षणी निरूपण नीट उभय भोगांचा येईल वीट परी अनुभवाची चवी चोखट अनुभवे तोच प्रकटवे असोनी संपूर्ण शब्दज्ञानी पूर्णानुभवी अपरोक्षदानी त्याचाची अधिकार शिष्य प्रबोधनी म्हणावे त्या लागोनी सद्गुरु स्वये जाते अनुभव नाही तो काय शिष्या ते देईल पाही जयान अपरोक्ष अनुभव काही सद्गुरु कदाही न म्हणावा शिष्यापासून घ्यावी सेवा स्वप्नीही न धरी ऐसिया भावा उलट शिष्यार्थ निजदेह लागावा इच्छितो जाण सद्गुरु शिष्य म्हणजे किं पदार्थ गुरु काय तो श्रेष्ठात श्रेष्ठ ऐसिया अहम भावा विरहित तोची सद्गुरु हितकारी शिष्य तोही पूर्ण ब्रह्म तया ठाई ही पुत्र प्रेम इच्छीन त्या पासाव योगक्षेम सद्गुरु तो परमश्रेष्ठ जगी परम शांतीचे जे निधान विद्वत्तेचा न जेथे अभिमान सान थोर समसमान तेच सद्गुरु स्थान जाणावे ऐसी ही सर्वसाधारणे सद्गुरूची संक्षिप्त लक्षणे निवेदिली म्या अनन्य शरणे श्रोतया कारणे संकलित साई दर्शने तुष्टले लोचन तया भाग्यवंता लागून मी काय याहूनी वर्णू सकेन सद्गुरु लक्षण हे सत्य जन्मोजन्मींचा पुण्यातिशय गाठीस होता त्याचा संचय तेने हे आम्हास लाधले पाय या सद्गुरुराय साईंचे पूर्ण तारुण्येही अपरिग्रह निराधार ना व्यसना गृह तमाखू चिलीम हा काय तो संग्रह मनोनिग्रह भयंकर वर्षे 18 असता वय तेव्हापासूनही पूर्ण मनोजय सदा एकांती वसावे निर्भय लावूनी लय स्वरूपी पाहोनी भक्तांची आवडी शुद्ध भक्त पराधीन मी हे ब्रीद भक्त वृंदा दावावया विशद भक्त प्रेमास्पद वर्तेजो जय परब्रह्मा सनातना जय दीनोद्धारा प्रसन्नवदना जय चैतन्य घना भक्ताधीना दे निज दर्शना निज भक्ता।